त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याआधी मंत्र्यांवर नेमके कुठल्या स्वरूपाचे आरोप झालेले आहेत त्यावरती एक नजर टाकूयात। तर कुठल्या स्वरूपाचे आरोप आहेत ते आपण जाणून घेऊयात। तर कोण आहे टार्गेटवर? संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री। एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते कथितपणे नोटांनी भरलेल्या बॅगसह व्हिडिओ दिसून आलेले होते। त्यानंतर आरोप काय आहे, पैसे कुठून आलेले आहे आणि पैशांच्या अफरातफरीचा विरोधकांनी संशय व्यक्त केलेला आहे। त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम, मुंबईच्या कांदिवलीमध्ये सावली डान्स बारचा लायसन्स त्यांच्या आईच्या नावावर असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। तर आरोप काय आहे, डान्स बारवर बंदी असताना गृहराज्यमंत्री असूनही घरच्या व्यक्तीच्या नावावरती बार कसा काय चालवतात। त्यानंतर माणिकराव कोकाटे जे सध्याच्या घडीला कृषी मंत्री आहेत, विधानसभेच्या कामकाजादरम्यान मोबाईलवरती ऑनलाईन जुगार खेळल्याचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालेला होता। आरोप त्यांच्यावरती आहे की सभागृहातील शिस्तभंग आणि जनतेसमोर अपरोक्ष वर्तन अशा प्रकारचा आरोप हा माणिकराव कोकाटेंवरती आहे। सध्या या तिन्ही घटनांमुळे राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार पडसाद उमटताना दिसून येत आहेत आणि या प्रकरणांप्रकरणी यंत्रणांच्या कारवायांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। त्यामुळे अशा मंत्र्यांवर कारवाई होणार